घ्यावर याला आला बस येते घे घे मला येऊ द्या ओके. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेक्सवर विजय यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत एकदा परतापूर गावात आलो माऊली महाराज यांच्या इथे. यांच्या पाण्याच्या टाक्यात आपण आधी नाग पकडला होता आणि आज बघू शकता एक बिनविषारी साप आहे. उतरायचं काम नाही, इथे उभे राहा, स्टिक न करून द्या. पैसे कशाला द्यायचे पुढचे करते तर उतरला घातलं नाही बरं. ते अँगल काढून घे ना, बस टाकलं तुला मला म्हणतो तू डेव्हरान तू आला इकडे आपल्या दोघांना खाऊन घ्या. कुणी कोण वरी आला चालते गाडीवर होता दुसरा घ्यावर याला आला बस येते घे घे मला येऊ द्या ओके. घ्या मोकळा इकडे जा, इकडे बाहेर घे. उन्हात घ्या उन्हात. हा पळू नको, घाबरायचं काही काम नाही. दसरा नाही, गवतात राहणारा बिनविषारी साप. हा चावतो ना जोरात, जर दाबल्यावर सगळे साप चावतात. हा आयडिया नाही, आम्हाला सापाची माहिती आहे. कोणता साप विषारी आहे, कोणता साप केव्हा चावते, त्याच्याबद्दल आमचा अभ्यास झालेला आहे. गवतात राहणारा बेंडूक खाणारा साप. गवतामध्ये ओळखू पण येत नाही, दिसायला पूर्ण हिरवा. हा छोटा असला ना त्याच्या अंगावर काळे पट्टे राहतात. जसा जसा वाढते त्याचे पट्टे गायब होतात. थंड म्हणजे आता हिवाळ्याचे दिवस आहे, ते पडला तिच्यात. ग्रासनेक बिनविषारी साप, दिसायला पूर्ण हिरवा, तोंड पिंक, जीप पिंक कलरची. आपल्याला झोपायला जागा जेवढी लागते पलंग एवढी आपल्याला घर काय करायचं कापायचं ते छिद्र झालाय. परतापूर गावात पाण्याच्या टाक्यात पडलेला हा एक बिनविषारी साप आहे. खूप सुंदर साप आहे. माऊली महाराज यांच्यामुळे परतापूर गावात या सापाला जीवदान मिळाले. लवकरच्या सापाला आपण याच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून द्या. किती दिवस झाले पडून? किती दिवस झाले पडून? रात्री पडला, रात्री पडला का? सकाळी पाहिला आता. ठीक आहे, तुमच्यामुळं एका सापाला जीवदान मिळालं, धन्यवाद. असेच साप वाचवा, कारण की जी सापाबद्दल भीती आहे ती पण दूर होते. आणि शक्यतो साप मारायचा नाही. याआधी आपण नाग पकडला होता आणि आता बिनविषारी साप पकडायचा का? नाही नाही पकडा, डायरेक्ट लावा, डायरेक्ट लावा. काय घाबरून त्याला हाताळण्याची टेक्निक राहते, आरामाने दाबावं लागते. त्याला भीती वाटली की तो चावणारच. मग आपला पाय पडला तर करते. ग्रीन ग्रासनेक परतापूर गावात पाण्याच्या टाक्यात जो पडलेला होता त्याला आपण रेस्क्यू केलंय. लवकरच्या सापाला याचा नैसर्गिक सानिध्यात सोडून द्यावा. बिनविषारी साप, मराठी नाव होत्या. कोणी कोणी या सापाला शेंदाड्या पण म्हणते. थोडं फार नागाच्या फण्यासारखी फणी काढतो. खाली आमचं का कमी नाही. बरं झालं रे, नंबर लाव देत जा. या पोराचा त्या दिवशी त्या इच्छा होता, कशात भीतीवर होता. हो का? खाली गेल्यानंतर तिच्या दगडात गेलं ते. पाटलाच्या इथं बी आमची बायको लोक इथून पुला
मोठी भरली. ठीक आहे मित्रांनो, झाला एक बिनविषार साप रेस्क्यू पाण्याच्या टाकीत पडलेला परतापूर गावामध्ये. लवकरच सापलायच्या नैसर्गिक सानिध्यात सोडून द्या. घ्या पॅक करू.